सखी सावली काव्यांजली। आराम करायचंय ना? हे घे, हे सूप संपव, आपण नंतर बोलूया। आणि मी आलेच। लाडू, तुझ्यासाठी पाणी आणलं। हे घे। काही प्रीतम कसा आहे? त्याने काही खाल्लंय का? सगळं ठीक आहे ना? हो, बरं आहे। मावशी आत्ताच त्याच्यासाठी सूप घेऊन गे। तू काळजी करू नको। तू हे घे, पाणी पी बघू। हॅलो, हा नारायण, मला थोडा वेळ दे ना प्लीज, मी कळवते तुला। हा हा। काका, तुम्ही अंजली बरोबर आहात नाही काय? हो, मी जरा प्रीतमला भेटून येते। जा बेटा। मी आलेच। हा, प्रीतमला भेटून येते। डॅड, तुम्ही आज जा, मी इथेच थांबेन। डॅडा बाबा काही म्हणू नकोस मला, मी नाही आहे योग्य त्याचा। डॅड, तुम्ही असं का म्हणताय? खरंच सांगतो, तू माझी सून आहेस, या घरची लक्ष्मी आहेस, आणि माझ्या डोळ्यासमोर तुला घराच्या बाहेर काढ, तुला असं या उन्हात उभं राहावं लागतं, आणि मी काहीच करू शकत नाही अंजी, काहीच करू शकत नाही। मला माफ कर अंजली, मला खरंच माफ कर। डॅड प्लीज, तुम्ही माझ्यासमोर हात जोडू नका, मला खरंच खूप वाईट वाटतं। वाईट आम्हाला वाटेल, तू आमची मुलगी पडून तुला घरात आणलं, आणि कशी वागणूक मिळते तुला इथे। पण काळजी करू नकोस, मी तुझ्यावर असा अन्याय होऊ देणार नाही। आज काही झालं तरी मी तुला घरात घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, माझं प्रॉमिस आहे तुला। प्रीतम, वहिनी, कसं वाटते तुला आता? ठीक आहे आता। आईने मगाशीच गरमागरम सूप पाजलंय, त्यामुळे जरा बेटर फील करतो। पण आता रोज वेळेवर औषधं घे आणि लवकर बरा हो। हो, पण खरंच तू आणि मावशी मला भेटायला आलात ना, त्याने मला जास्त बरं वाटतंय। आणि मी तू आता प्रीतम, कसं आहेस तू? नाईस टू सी यू। मी ठीक आहे। त्यात आत्ताच वहिनीला म्हणत होतो, तू आणि मावशी भेटायला आलात म्हणून खूप बरं वाटलं मला, आणि तेवढ्यात तूही आलास बघ। हा, माझ्यावर प्रेम करणारी माझी सगळी जवळची माणसं माझ्यासोबत आहेत ना, बस। आय रिअली फील व्हेरी लकी। अरे हो रे, नशीब लागतं, तुला सांगतो। असं आहे ना, नाहीतर काही माणसं स्वतःच्या घरच्यांकडे पण लक्ष देत नाही, त्यांना काही सांगतच नाही। हं? आता बघ ना, तू आजारी आहे, तुला बरं नाही आहे, मला कोणी सांगितलं नाही, मला कळलं, मी आलो।